52,000 वर्षापूर्वीचा इतिहास, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आणि नासाच्या शास्त्रज्ञांचं कुतूहल. लोणार सरोवराची ही ओळख आपण नेहमीच ऐकतो, पण आज आपण याच्या इतिहासाबद्दल नाही तर या जागतिक वारशाच्या अस्तित्वाबद्दल आणि बदलणाऱ्या भूगोलाबद्दल बोलणार आहोत. बऱ्याचदा सरकारी पातळीवर कोट्यावधींच्या घोषणा होतात, पण फाईल्स मात्र मंत्रालयाच्या कपाटात धूळ खात पडतात. लोणारच्या बाबतीतही हेच घडत होतं. पण आता थेट मुख्यमंत्री कार्यालयातून लागलेली 3 महिन्यांची डेडलाईन आणि ग्राउंड लेवलला मंजुरी मिळालेला 434 कोटींचा सुधारित मास्टर प्लॅन, त्यामुळे लोणारचा कायापालट तर होणार आहे. पण नक्की तो कसा होतोय, तसंच याआधी कोणती कामं झाली होती आणि आता नेमके कोणते मोठे निर्णय घेण्यात आले जेणेकरून लोणारच्या कामाला वेग आलाय, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात वसलेलं लोणार सरोवर हे केवळ एक पाण्याचं कुंड नसून 52,000 वर्षापूर्वी एका अवाढव्य उल्केच्या आघातातून निर्माण झालेली निसर्गाची एक अद्भुत कलाकृती आहे. बॅसॉल्ट खडकावर उल्कापातामुळे तयार झालेलं हे जगातील एकमेव विवर असून त्याचं खारं आणि अल्कधर्मी पाणी जगभरातील शास्त्रज्ञांसाठी आजही एक मोठं रहस्य आहे. सध्या या जागतिक वारसा स्थळाच्या विकास कामांना प्रचंड वेग आला असून शासनाच्या विशेष निधीतून सरोवराचं संवर्धन, आधुनिक पर्यटन सुविधा आणि परिसराचं सुशोभीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे. लोणारच्या विकासाचा हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. लोणार सरोवराचं संवर्धन करण्यासाठी यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र स्तरावर मोठा पाठपुरावा केला होता. त्यांनी केंद्रीय वन, पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाच्या विविध योजनांची एकत्र सांगड घालत सरोवराच्या पुनरुज्जीवनासाठी मोठे प्रयत्न केले होते. केंद्र सरकारच्या स्तरावर तर प्रयत्न सुरू होते, पण राज्य सरकारच्या वतीने जो सर्वसमावेशक आराखडा म्हणजेच मास्टर प्लॅन सादर करायचा होता, तो अधिक परिपूर्ण करण्याची गरज होती. बऱ्याचदा प्रशासकीय प्रक्रियांमुळे समन्वय नसल्यामुळे प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळत नव्हती. अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्रलंबित राहिल्यामुळे योजना केवळ कागदावरच अडकून पडण्याची भीती निर्माण झाली होती. नेमकी हीच दिरंगाई टाळण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडे सादर करावयाचा मास्टर प्लॅन आता अधिक परिपूर्ण आणि मजबूत झाला आहे. केंद्राकडे असणाऱ्या सर्व प्रलंबित प्रस्तावनांचा वेगाने पाठपुरावा करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देण्यात आली आहे. केवळ कागदावर योजना न आखता प्रशासकीय उत्तरदायित्व आणि एक निश्चित कालमर्यादा ठरवून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पुढील 3 महिन्यात या संपूर्ण कामाचा सविस्तर ऍक्शन टेक रिपोर्ट थेट मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करावा लागणार आहे, ज्यामुळे कामातील दिरंगाईला पूर्णपणे पूर्णविराम मिळाला आहे. आता आपण समजून घेऊया की या संपूर्ण कायापालटासाठी शासनाने किती पैशांची सोय केली आहे. तर लोणार सरोवराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्यासाठी एकूण 434.62 कोटी रुपयांच्या सुधारित जतन व विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. बऱ्याचदा सरकारी कामात घोषणा होतात, पण निधी मिळत नाही असं चित्र आपण पाहतो. पण लोणारच्या बाबतीत आकडेवारी खूप सकारात्मक आहे. या 434 कोटींपैकी आज अखेर 219.74 कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष प्राप्त झाला आहे. म्हणजे जवळपास 51% निधी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 209.84 कोटी रुपयांचं प्रत्यक्ष वाटप विविध यंत्रणांना कामासाठी करण्यातही आलं आहे. जर आपण कामाच्या प्रगतीचा आराखडा पाहिला तर या आराखड्यातील एकूण 76 कामांपैकी 33 महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून 31 कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि उर्वरित 9 कामे अंदाजपत्रकावर आहेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की जी 33 कामे पूर्ण झाली आहेत, ज्यामध्ये नक्की काय बदल झाले आहेत. तर सर्वात महत्त्वाचं आणि संवेदनशील काम म्हणजे सरोवर काठावरील जुनी स्मशानभूमी आणि कब्रस्थानचे सुमारे 2.25 कोटी रुपये खर्चून केलेले यशस्वी स्थलांतर. यामुळे सरोवराच्या मुख्य विवर क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाली आहे. यासोबतच पर्यटकांसाठी सरोवराच्या परिसरात 3.5 किलोमीटर लांबीचा निसर्गपूरक फुटपाथ आणि निसर्ग पाऊलवाटा तयार करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना लोणारचा इतिहास समजून घेण्यासाठी एक सुसज्ज माहिती केंद्र उभारण्यात आलं असून विवर क्षेत्रात प्रदूषण होऊ नये म्हणून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची उपलब्धता देखील करून देण्यात आली आहे. एक अत्यंत महत्त्वाचं पर्यावरणीय काम म्हणजे विवर क्षेत्राबाहेरील 40 हेक्टर परिसरातील वेडी बाबूळ पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून तिथे स्थानिक व शाश्वत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आता सध्या कोणती मोठी कामे अंतिम टप्प्यात आहेत यावर जरा नजर टाकूया. लोणार शहराच्या आणि सरोवराचा विकास एकमेकांशी जोडलेला आहे.
म्हणूनच नगर परिषदेमार्फत तब्बल 106.70 कोटी रुपयांची नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रणाली आणि भूमिगत गटार योजना राबवली जात आहे, जेणेकरून शहराचं दूषित पाणी सरोवरात जाणार नाही. याशिवाय लोणार शहरासाठी 35 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना, 13.61 कोटी रुपयांचा लोणार किनी रस्ता बायपास आणि विज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी अत्यंत आकर्षक केंद्र ठरणार आहे, ते म्हणजे तारांगण व प्रादेशिक संग्रहालयाच्या उभारणीचं काम आता अगदी अंतिम टप्प्यात आलं आहे. या सर्व विकास कामाच्या दरम्यान निसर्गाचं प्रशासनासमोर एक मोठं आव्हान उभं केलं आहे. लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत उन्हाळ्याच्या तुलनेत 3 ते 4 मीटरने कमालीची वाढ झाली आहे, ज्यामुळे काठावरील काही प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मोजमापानुसार तिथल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांमधून दर तासाला तब्बल 24,540 लिटर पाणी सरोवरात येत आहे. थोडक्यात सांगायचं तर 434 कोटी रुपयांचा हा सुधारित आराखडा केवळ लोणारचा रस्ता किंवा पायऱ्या सुधारण्याचा प्लॅन नाही, तर निसर्गाचा हा अद्वितीय चमत्कार, तिथलं पर्यावरण आणि प्राचीन मंदिरे टिकून लोणारला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून देण्याची एक मोठी चळवळ आहे. यामुळे विदर्भातील स्थानिक रोजगाराला तर पंख मिळतीलच, पण संपूर्ण जगात महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होईल. निसर्गाचा हा ऐतिहासिक आणि वैज्ञानिक ठेवा जपण्याचा संपूर्ण मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.